नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, जीवनप्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या व्हिडिओ शेअर आणखी लाईक केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत मंगळ शनी योग. तर मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळ आणखी शनी याच्या योगाची चर्चा केली होती. त्यामध्ये 11 तारीखच्या आसपास कुठेतरी युद्ध किंवा हल्ला होण्याची शक्यता आहे हे वर्तवले होते. 11 एप्रिलला मंगळ हा बरोबर शनीच्या वर आला होता. दोन्ही ग्रहांमध्ये युती झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहिले असेल की इराणने इस्रायलवर जवळजवळ 300 ड्रोन्स आणखी मिसाईल सोडले. परंतु हे हल्ले बऱ्याच अंशी इस्रायलच्या मित्र राष्ट्रांनी परतवून लावले. त्याचे मिसाईल्स आणखी ड्रोन्स निरस्त करण्यात आले अर्ध्या रस्त्यावरच. कदाचित मंगळ कमजोर असल्यामुळे हे घडले असावे. मंगळ हा ग्रह पुढील राशी मीनमध्ये जाईल, तिथे जास्त कमजोर होईल. आणखी तिथे या इराण आणखी तत्सम राष्ट्रांना मोठा पराभव पत्करावा लागू शकतो. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकता प्रत्येक ग्रहाचे अंश. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मंगळ हा ग्रह 23 अंशावर आहे, आणखी शनी हा ग्रह जवळजवळ 21 अंशावर आहे. म्हणजेच यांच्यामधली युती अजूनही आहे. मंगळ शनीच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर कुंडलीमध्ये बुध हा ग्रह वक्री आहे, अस्तंगत आहे, आणखी नीच राशीला आहे. त्यामुळे शेअर बाजारासाठी हे निगेटिव्ह बाब आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये जोरदार घसरण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बुध हा ग्रह अस्तंगत, वक्री आणखी नीच राशीला असल्यामुळे वाटाघाटी ह्या यशस्वी होणार नाहीत, डिप्लोमसी चालणार नाही आणि त्यामुळे युद्ध जास्त भडकू शकते. आणि यामुळे नागरिकांनी देशाच्या बाहेर जाणे टाळले पाहिजे. जास्तीत जास्त देशाबाहेर जास्त जाऊ नये, देशांतर्गतच प्रवास करावा. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की इस्रायल आणखी हमासमध्ये जोरदार युद्ध आहे गेले 6 महिने आणि त्याच्यामध्ये वाटाघाटी सुरू होत्या. युद्धविराम करण्यावर चर्चा चालू होती, परंतु ती अयशस्वी झाली. आणखी त्यामध्येच इस्रायलने इराणवर आणि या दरम्यान इस्रायलने सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला. त्यामध्ये त्यांचे प्रमुख अधिकारी मारले गेले. त्यामुळे इराणला प्रतिहल्ला करण्यावाचून गत्यंतर नव्हते आणि या प्रत्युत्तरादाखल इराणने आज 14 एप्रिल रोजी इस्रायलवर जवळजवळ 300च्या आसपास ड्रोन आणखी मिसाईल्स सोडले. इराणच्या अपेक्षित हल्ल्यामुळे इस्रायल आणखी अमेरिका सावध अगोदरच झाला होता. अमेरिकेने आपले वॉरप्लेन अगोदरच तयार ठेवले होते आणि त्यामुळे त्यांना बरेचसे ड्रोन आणखी मिसाईल पाडण्यात यश मिळाले. परंतु मित्रांनो, यामुळे पश्चिम आशियातील टेन्शन हे वाढलेले आहे आणि त्यामुळे पुन्हा प्रतिहल्ला होऊ शकतात. आणखी त्यामुळे युद्ध आणखी भडकू शकते. आणखी यामध्ये आणखी देशांचा समावेश होऊन त्याचे रूप 3ऱ्या विश्वयुद्धामध्ये होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही इराणचे नागरिक तेहरान येथे प्रदर्शन करत आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणमधील बरेचसे लोक इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सांगत आहेत आणि इराणच्या पंतप्रधानांनी ते काम करून दाखवले आहे. हल्ला करण्याचे भले त्यामुळे त्यांना यश नसेल मिळाले, परंतु प्रतिहल्ला केलेला आहे. आणि अशा प्रकारे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरत आहे. ही एक जमेची बाजू आहे, परंतु युद्धामुळे कोणाचे कल्याण होणार नसते. युद्धामध्ये हा नाश दोन्ही पक्षांचा अटळ आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही इराणचे पंतप्रधान आणखी इस्रायलचे पंतप्रधान या दोघांमध्ये धुमश्चक्री चालू आहे आणि सध्या तरी इस्रायलचे पारडे जड मानले जाते, कारण त्यांना अमेरिकेचा सपोर्ट आहे. आता येणाऱ्या काळामध्ये पाहूया आपण काय होते. यामध्ये दुसरे देश येत आहेत की हे दोनच देश लढत आहेत. जर दोनच देश लढले तर त्याचा दूरगामी परिणाम जास्त होणार नाही, परंतु दोन्ही पक्षाच्या बाजूने कोणते देश अगर जर आले तर ही खतरनाक गोष्ट होऊ शकते पूर्ण जगासाठी, आणखी शेअर बाजारासाठी, इकॉनॉमीसाठी, आणखी सर्व गोष्टीसाठी. तर मित्रांनो, आपण पाहू शकता इथे तिन्ही राष्ट्रांचे
राष्ट्रपती किंवा पंतप्रधान. पहिला आहे इस्रायलचा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, त्यामध्ये आहे इराणचे पंतप्रधान, आणखी त्याच्यानंतर आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन. तर पूर्ण जगाची नजर या तिघांवर आहे. येणाऱ्या काळामध्ये शेअर बाजारासाठी एकदम खराब योग आहेत. आणखी यामध्ये टेक्नॉलॉजी कंपनीला जास्त फटका बसू शकतो, कारण बुध हा ग्रह वक्री आहे, अस्तंगत आहे, आणखी निद्राशील आहे. त्यामुळे IT कंपन्यांना येणारे दिवस खराब असतील. यापुढे जेव्हा बुध हा ग्रह मेषेला जाईल तेव्हा शनीच्या दृष्टीत पुन्हा येईल, आणखी त्याचा परिणाम IT शेअरवर जास्त होईल. तर मित्रांनो, आपण पाहू शकताय सध्या बुध हा मीन राशीला आहे, तो वक्री आहे, अस्तंगत आहे, आणखी नीच राशीला आहे, आणखी तो जवळजवळ 26 अंशावर आहे. म्हणजेच मार्गी झाल्यावर तो लवकरच मेष राशीमध्ये जाईल. जोपर्यंत वक्री आहे तोपर्यंत पुढे जाणार नाही. म्हणजेच बुध हा ग्रह जवळजवळ मे महिन्यामध्ये मार्गी होईल, आणखी मेषेला जाईल. तेव्हा IT शेअरवर याचा परिणाम जास्त होऊ शकतो, निगेटिव्ह. बरेचसे IT शेअर कोसळू शकतात. त्यामध्ये मिड कॅप आणखी स्मॉल कॅप IT शेअरवर जास्त नजर ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गुरु हा शनीच्या दृष्टीत आहे, हे पण बाजारासाठी खराब गोष्ट आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण योगांची. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणखी शेअर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.